झाले का देवपूजे तुझी? कशाचं औषध पेलीच? मुतखड्याचं औषध आणले काकांनी. तर कसलं लागलं ग औषध ते? जीवापाय माणूस काय पण करते का नाही. तर साड्या भावांनी मस्त घेतल्या अगं तुला. ती साडीत मला दिशील का? त्याच्या तर साड्या गेल्यावर त्यांच्या ही साड्या त्यांच्याच आहेत त्या अंगावरल्या माझ्या. असं काय नाही, ती देती साड्या, कधी घालत नाही एवढ्या ती. पण कसं असतं माहिती, प्रत्येक गोष्ट आईला जी आलेली असते ती लेकमाती घेतीच. आणि आमच्यामध्ये कसं असतं माहिती का, मला ते काय फुगार साड्या बिलकुल आवडत नाहीत आणि भरपूर साड्या आहेत तशा. तर बघू आता काय होतंय काय नाही. आपली तर तब्येत काय बरी नाही आता, हा व्यवस्थित. जर ही बाहेर बघू दवाखान्यात जाणार आहे मी, जमलं तर हेडव मी करीलच, जर नाही जमलं तर नाही करणार. आणि तसं बी जमतं, पण मला इतकी लाज वाटते. माणसं असतात मोबाईल असं काढून बोलायचं म्हणल्यावर माणसं तोंडाकडे बघितलं की मला हसायलाच येतं, म्हणून मी काढत नाही. बाकी ते आहे. तर राहिला सवाल आता ताई, बघू आता पाऊस पाणी आमच्याकडे चालू झालाय. तर भरपूर ताईंनी, एका सिस्टरने माझ्या, परत त्या ताईंनी म्हणजे 4-5 ताईंना मला बोलवलेलं आहेच. तर तुमच्यासाठी खुश खबर, बघू लवकरच देणार आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी कसं आहे माहिती आहे का, वेळ करावं, म्हणजे थोडा वेळ पाहिजे. प्रत्येक गोष्ट लगेच होत नाही. आता बोलल्यानं उद्या निघाली असं होत नाही. तर गेलती बघा रक्षाबंधनला, आली राख्या फिक्या बांधून. काही गोष्टी असतात पर्सनली, ते तर तुम्हाला हेडच्या माध्यमातून दिसल्याच. अजून काही गोष्टी सांगावा असं मन दुखावं, माझं पण दुखावं असं बोलत जाऊ नका. एक हाय झळापणी, ती लय भारी कमेंट करते बरं का. माझ्या कोणच्या भावा बहिणींना वाटत नाही की म्हणजे मी अशी आहे, पण तिलाच वाटतं बहुतेक ती माझ्या घरातली दिसते, भाऊकीतली. भाऊकीतलीच आहे बहुतेक असं वाटायला लागले. माझी जाव आहे, जाव. तिला एकच सांगायचंय, बाई तू तर मला असल्या कमेंट केल्या तर तुला घरात येऊन तुझा हेडव मी बनवेन. तर कमेंट काय करू नको मला तू, जाऊ बाई, कळलं का? तुझी लायकी काढायला ना, तुझी किती लायकी काढ, तुझं बॅकग्राऊंड सगळं चेक केलं मी. आणि बाहेरची नाही, घरातलीच आहे. तर बघू, जाणं झालं तर मी जाणारच आहे तिकडं टेंभुर्णीला, मग तिची मी खबर घेणारच आहे. तरी मी म्हटलं एवढं माणूस खालच्या पाताळाला जात नाही. आणि माझ्या भाऊ बहिणी म्हणतात लक्ष देत जाऊ नको तसल्यांकडे, ताई तुझं रुटीन चालूच ठेवत जाय. अगं चहा प्यायला तर बोलव भावा बहिणींना, लेकीनला तुझ्या. फुर्र करून चहा प्यायला लागली. तुम्ही पेतच नव्हतं, काय करावं. अगं याच्यात तू बघत्यात तुला एवढाच केलायची आम्ही, एवढाच का असं ना, या म्हणायचं लेकींनो लेकांनो, बरं या चहा पियाला. हा असं म्हणायचं. आता कसं असतं, हिला काय जास्त माहित नाही म्हणून सांगितलं. तिचं काय आपलं रोजचं चालूच असतं, तिचं पी म्हणली बाद झालं, हाय का नाही. परातीने पाहिल्या वाईवर. पहिलं असंच होतं जणू, थळ्या काय ग, पितळी ताटली पितळे म्हणायचे की पहिली, आहे का नाही. पहिलं वेगळंच होतं, खाणं पिणं सगळं वेगळंच होतं बरं का पहिलं. हो का, बानूच्या अंगावर दिसलं का असली किडी मरणाची येते ती, हो का असली दिसली का. काय करावं काय नाही, लय डोकावट झाले बाई. तर दूधवाल्यांनी ताक दिले, तुम्हाला दाखवती. आता तुमच्या इकडे काय म्हणतात आम्हाला नाही माहिती, लस्सी म्हणतात का काय म्हणतात.
हो का, या सगळ्यांनी भावा बहिणींना ताक प्यायला. जिथं बानूला रतीब लावला ना तिथल्यांनी ताक दिले आंबाट. मला तर वासच आवडतं ना, ताक पेलं तिथं ठेव की इकडं तिकडं ठेवाय बाई, मांजार येते. नाही येत दुधा बरोबर नाही एका साईडला तिकडे. ही त्यांचं आहे काय, आपलं काय झाली असली होती मोडून टाकली की आपण. आपल्याला काय भांडी कमी आहे ती बाई. तर चला भावा बहिणींनो, आता मला जायचंय. तर तुम्ही पण या चहा प्यायला, मला पण दिलाय. रात्री गोळी खाल्ली होती पण अजून जायचंय दवाखान्यात. ही वाढत राहिले आणि ही जर आहे का नाही इथनंच इथून, आणि मग मला बोलता पण येत नाही. आता जरा कालपासून उगवलंय पण औषध टूप आणते मी. करता येत नाही मला. असते ती डोक्याला टेन्शन, ती पण दूर करणं आपल्या ताकद आहे. तर भावा बहिणींनो, काय चुकलं असलं तर नक्कीच माफ करा आपल्याला. कसं आहे माहिती आहे का, मी नाही कुणाकडे लक्ष देणार. कुणी किती भुकू द्या, खेसणारी लय असते ती पायी. आपण म्हणतात ना ते खेसायचं, तर तुम्ही खेसा, आपण पुढं पुढं चालायचं. ते धरलंय आता मी. कुणी काय का म्हणा ना, काय म्हणायचं ते म्हणू द्या, आपल्याला माहिती आहे ना आपण चांगलं आहे. मग कुत्री भुकते ती, त्यांना भुकून द्यायचं, असं आहे माझं. तर चला, हेडव आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आज उशीर झाला हेडवला.